तेलाचा व्यापार दिवसेंदिवस किती जीवघेणा होत चालला आहे हे इराणचे नेते आयातुल्ला खामेनी यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे अमेरिका आणि इस्रायल यांचा थेट सहभाग असल्याचे मानले जात असेल तरी या संपूर्ण घडामोडीमध्ये व्हेनेझुएलाचा देखील अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे चित्र दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलाचे पंतप्रधान निकोलस मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या ऑइल सेक्टरवर आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकन कंपन्यांना तेथे तेल व्यापारात थेट प्रवेश देण्यात आला. पण इथे एक महत्त्वाची अडचण आहे. व्हेनेझुएलाचे क्रूड ऑइल खूप जाड आणि घट्ट स्वरूपाचे आहे. ते एक्सपोर्ट करण्यासाठी त्याला पातळ करण्यासाठी विशेष पेट्रोलियम डायल्यूट्स किंवा कंडेन्सेटची गरज लागते. ही गरज अनेक वर्ष इराण पूर्ण करत होते. इराण आणि व्हेनेझुएला यांच्यात स्वॅप डील्स होत असत. व्हेनेझुएलाकडून हेवी ऑइल्स आणि बदल्यात इराणकडून आवश्यक कंडेन्सेट. मात्र सध्याच्या युद्ध परिस्थितीनंतर समीकरण पूर्ण बदलताना दिसत आहे. इराणवर झालेले हल्ले, वरिष्ठ लष्करी नेत्यांचे मृत्यू आणि त्यानंतर इराणकडून मिडल ईस्टमध्ये US बेसिसवर झालेले मिसाईल आणि ड्रोन अटॅक्स यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर झाला आहे. या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम झाला आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर. जगातील जवळपास 20% तेल वाहतूक या मार्गाने होते. वाढत्या धोक्यामुळे ऑइल टँकर्सची हालचाल मंदावली आहे. इन्शुरन्स कंपन्यांनीही जोखीम वाढल्याचे संकेत दिले आहे. परिणामी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत वाढू लागल्या आहे. दरम्यान अमेरिकेने ओफेक जनरल लायसन्स 47 जारी करून व्हेनेझुएलाला थेट डायल्यूटंट्स पुरवण्याची परवानगी अमेरिकन कंपन्यांना दिली आणि इराण, रशिया, नॉर्थ कोरिया आणि क्युबा यांचा व्यापारातील सहभाग स्पष्टपणे बंद केला आहे. म्हणजेच आजचा संघर्ष फक्त युद्धापुरता मर्यादित नाही, तर जागतिक तेल पुरवठ्यावरील नियंत्रण मिळवण्याच्या मोठ्या स्पर्धेचा भाग आहे. तेलाचा व्यापार आता केवळ आर्थिक विषय राहिलेला नसून तो जागतिक सत्ता संतुलन ठरवणारा एक घटक बनला आहे.